नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत। अध्याय दुसरा, सांख्य योग किंवा भगवद्गीतेचे सार, आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 45। त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुना निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्। त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुना निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्। त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुना निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्। त्रैगुण्य प्राकृतिक त्रिगुणांशी संबंधित, विषयः विषयांचे, वेदः वैदिक वाङ्मय, निस्त्रैगुण्य भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे, भव हो अर्जुन हे अर्जुन, निर्द्वंद्वो द्वंद्वरहित, नित्य सत्वस्थः विशुद्ध आध्यात्मिक अस्तित्वामध्ये, निर्योगक्षेमः लाभ आणि रक्षण यांच्या विचारातून मुक्त, free from the thought of acquisition and preservation. आत्मवान आत्मपरायण। This phone call was going on so nicely. आत्मपरायण म्हणजे स्वतःमध्ये स्थित होऊन, established in the self. भाषांतर आहे, वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांचे विवेचन करतात। हे अर्जुन, या 3 गुणांच्या पलीकडे स्थित हो, सर्व द्वंद्वातून मुक्त हो आणि लाभ व रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपरायण हो। गेन अँड सेफ्टी। पहिल्यांदा भाषांतर व्यवस्थित समजावून घेऊया। थोडेस अलंकारिक शब्द वापरल्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही। The Vedas mainly deal with the subject of the 3 modes of material nature. Rise above these modes, O Arjuna. Be transcendental to all of them. Be free from all the dualities and from all anxieties for gain and safety, and be established in the self. वेद हे प्रामुख्याने 3 गुणांचं विवेचन करतात। या गुणांवरती आपल्याला खूप बोलायचं आहे।
संपूर्ण भगवद्गीतेमध्ये. परंतु आता आपल्याला लक्षात येईल की भगवद्गीतेमध्ये पहिल्यांदा गुणांबद्दल भगवंत बोलले तिथे. संपूर्ण या ब्रह्मांडामधले सगळ्या वस्तू, गोष्टी, कल्पना सगळं काही या 3 गुणांनी बनलेलं असतं. वेगवेगळ्या तत्वांनी बनलेलं असतं, परंतु या 3 गुणांनी प्रभावित असतं. त्याची ऍक्शन कशी होणार, त्याचं कर्म कसं असणार, कसा वागणार, हे सगळं 3 गुण ठरवतात, जे जनरली आपल्याला बऱ्याचदा ऐकून देखील माहिती आहेत. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. वेदांमध्ये सगळं या 3 गुणांवर आधारित सांगितलेलं आहे. आपलं राहणीमान 3 गुणांवरती असतं, आपला आहार 3 गुणांवरती वेगवेगळा असतो, आपले कपडे, आपलं म्युझिक, आपला विचार, आपले सवयी, आणि म्हणूनच आपले कर्म देखील या 3 गुणांवर अवलंबून असतात. या 3 गुणांमध्ये थोडक्यात सांगायचं तर आपण या 3 गुणांच्या प्रभावाखाली आपल्याला कैदेत ठेवलेलं आहे. शरीर आपलं पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश या तत्वांनी बनलेलं आहे. मन, बुद्धी आणि अहंकार या सूक्ष्म तत्वांनी बनलेलं आहे. परंतु या शरीराला इथे अडकून ठेवायचं काम हे 3 गुण करतात. म्हणून इथे भगवंत सांगतात की वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांचे विवेचन करतात. म्हणजे सगळं काही या 3 गुणांवर आधारित समजावून सांगतात. हे अर्जुना, या 3 गुणांच्या पलीकडे स्थित हो. अगदी सत्वगुणात पण राहायचं नाही आपल्याला, या 3 गुणांच्या पलीकडे जायचंय. सर्व द्वंद्वातून मुक्त हो. द्वंद्व म्हणजे परवा आपण जसा अभ्यास केला, सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, हे द्वंद्व आहेत. 38व्या श्लोकामध्ये वाचलं आपण. सुख दुःख, लाभ अलाभ, तोटा, जय पराजय, मान अपमान, हे भौतिक जगामध्ये हे द्वंद्व जे आहेत हे आपल्याला अडकून ठेवतात. कारण ते आपल्याला वाटतं की ते माझ्या शरीराशी संबंधित आहेत आणि मी शरीरच आहे. जो सुखाने पण प्रभावित होत नाही, दुःखाने पण प्रभावित होत नाही आणि आपलं कर्तव्य करतो. आपण वाचलं परवा, हो की नाही. तर या द्वंद्वातून मुक्त व्हायचंय. ह्या द्वंद्वातून मुक्त व्हायचं असेल तर 3 गुणांच्या पलीकडे जाऊन काम केलं पाहिजे. सत्वगुणाचं पण काम करायचं नाही, रजोगुणाचं पण काम करायचं नाही, तमोगुणाचं पण करायचं नाही. फक्त भगवंतांसाठी काम करायचं. त्याला म्हणतात 3 गुणांच्या पलीकडे जाऊन काम करणे. वेद हे प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांचे विवेचन करतात. हे अर्जुना, या 3 गुणांच्या पलीकडे स्थित हो. सर्व द्वंद्वातून मुक्त हो आणि लाभ व रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपरायण हो. आत्मपरायणचा अर्थ असतो स्वतःमध्ये स्थित होणे. स्वतःमध्ये स्थित होणे हा कन्सेप्ट भगवद्गीतेमध्ये बऱ्याचदा सांगण्यात येईल. स्वतःमध्ये स्थित होणे म्हणजे या भौतिक जगातल्या कुठल्याही वस्तू, व्यक्तीशी आपल्या आनंदाचा संबंध असला नसला पाहिजे. म्हणजेच आपण त्याच्या आनंदावर अवलंबून असलं नसलं पाहिजे. याचा पण बरेचसे लोक चुकीचा अर्थ काढतात. असणार, कुटुंब असणार, काम असणार, कोवर्कर्स असणार, सगळं असणार, मित्र असणार, परंतु त्या व्यक्तीवरती, त्या वस्तूवरती, त्या कल्पनेवरती आपलं सुख जर अवलंबून असेल तर 100% गॅरंटीड दुःख पण मिळणार. हे भौतिक जगाचा नियम आहे. म्हणून जो शुद्ध आत्मा असतो त्याला आत्मस्थित, ब्रह्मभूत, आत्मपरायण, आत्मसाक्षात्कारी हे शब्द वापरले जातात. याचा अर्थ असतो त्याला स्वतःचा आत्मा सोडून बाहेरच्या कुठल्याही वस्तूशी त्याचं सुख दुःख अवलंबून नसतं. अगदी हा शर्ट घातला तरच मी सुखी होणार किंवा नाही मिळालं तर दुःखी होणार, त्याला भौतिक जगातल्या कुठल्याही गोष्टीशी संबंधच राहत नाही, तो जरी इथे भौतिक जगात असला तरी. तर हे टॉपमोस्ट स्टेज असते. ही स्टेज कधी येणार? जेव्हा आपण सर्व द्वंद्वातून मुक्त होऊ. सुख दुःख, शर्टाचा विचार आपण तेव्हाच करणार जेव्हा सुख दुःखाचा विचार करणार. नसेल तर काही पण घालायला द्या, मला काय फरक पडतो, मी शरीर नाहीच आहे. आणि हे कधी होणार? जेव्हा आपण 3 गुणांपासून मुक्त होऊन गुणांच्या पलीकडे जाऊन कर्म करणार. हे असंच कर्म न करता या स्टेजला आपण जाऊ शकत नाही. काम हे करावंच लागतं, कर्म हे करावंच लागतं, आणि कर्म हे गुणाच्या प्रभावाखाली केले जातात. पुढे कर्मयोगामध्ये एका ठिकाणी भगवान म्हणतात की तुम्ही कर्म करतच नाही, हे गुणच करत असतात, करून घेत असतात तुमच्याकडून. यांचा प्रभाव नष्ट झाला की आपण जे कर्म करतो ते शुद्ध कर्म असतं. त्यालाच विशुद्ध सत्वगुण म्हणतात. तो पण गुणच आहे, परंतु या 3 गुणांच्या पलीकडचा सत्वगुण आहे, विशुद्ध सत्वगुण. तर हा या श्लोकाचा अर्थ आहे.
आपण वाचूया तात्पर्य, परंतु श्लोक आहे तसा पहिल्यांदा लक्षात घ्या भगवंत काय सांगतायत आता. कारण भगवंत अर्जुनाला कर्म कसं करायचं हे सांगणार आहेत. आता मागचे 3-4 श्लोक आपण ते वाचत आहोत. भगवंत म्हणतात मी तुला कर्म कसं करायचं शिकवतो, लक्ष देऊन ऐक. ज्या कर्मामुळे तू कर्मबंधनात अडकणार नाहीस, मुक्त होशील, आणि या मार्गावरती थोडस जरी केलास तरी खूप फायदा होणार आहे तुला, तोटा काहीच होणार नाही. त्यामुळे दृढ निश्चय होऊन व्यवसायात्मिका बुद्धीने एक मार्गाने हे काम करायचंय तुला. मी आता तुला शिकवणार आहे. वेदांमध्ये भरपूर कर्मकांड दिलेलं आहे. या हे केलं की हे मिळतंय, त्याच्याकडे लक्ष देऊ नको. त्याच्याकडे जर तू लक्ष दिला तर तू या निष्काम कर्माच्या भक्ती मार्गाच्या मार्गावरती दृढ निश्चयी राहणार नाहीस. आता या भक्ती मार्गावरती तुझं कर्म कोण ठरवतं? हे 3 गुण ठरवतात. या 3 गुणांच्या पलीकडे जाऊन तुला काम करायचं आहे. आता अर्जुनाला हे 3 गुण काय असतात, ते कसे ठरवतात वगैरे इथं सांगत नाहीत भगवंत, कारण अर्जुन पण गुरुकुलमध्ये शिकून आलेला, त्याला माहिती होतं. पुढे आपल्यासाठी ते 14व्या अध्यायामध्ये सांगणार आहेत, अगदी डिटेलमध्ये सांगणार आहेत प्रत्येक गुणाचं लक्षण, कोण कुठल्या गुणामध्ये असतो. आता आपण थोडक्यात थोडीशी चर्चा करणार आहोत. तात्पर्य वाचूया आणि मग हळूहळू चर्चा करूया. प्रभुपाद म्हणतात, सर्व भौतिक कार्ये ही भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या क्रिया व प्रतिक्रियांमुळे घडून येत असतात. जसं मी मगाशी म्हणालो, या भौतिक जगामध्ये कुठलंही काम असू दे, काहीही, अगदी असा हात उचलायचा असला तरी 3 गुणांच्या प्रभावाखालीच ते घडवलं जातं. आणि जे काही करतो त्याला रिझल्ट असतो. क्रिया प्रतिक्रिया, कर्म आणि कर्माचं फळ हे असतंच असतं. याचं सगळ्याचं उगम असतं 3 गुण. आता तुम्हाला टाळ्या वाजवा म्हटलं तरी त्याच्यासाठी रजोगुणाची आवश्यकता असते. रजोगुण म्हणजे यस या. स्मित हास्य करून कोणाशी बोला म्हटलं सत्वगुणाची गरज असते. झोपा म्हटलं तर तमोगुणाची गरज असते. हे गुण असतातच. अगदी सकाळचा काळ हा सत्वगुणात असतो, दुपारचा रजोगुणात असतो, संध्याकाळचा काळच तमोगुणात असतो. काळाचा प्रभावच तसा असतो. आणि या सगळ्यांचं बॅलन्स करता आलं पाहिजे आणि शुद्ध सत्वगुणामध्ये जाता आलं पाहिजे. तर या जगातलं एकही कार्य या गुणांच्या प्रभावाशिवाय घडत नाही. पुढे बऱ्याच श्लोकामध्ये ते रिपीट पण केलं जाईल. ती सर्व भौतिक प्रकृतीत बद्ध करणाऱ्या कर्म फलप्राप्तीकरिता असतात. ही क्रिया आणि प्रतिक्रिया या भौतिक प्रकृतीमध्ये बांधून ठेवण्यासाठी, कर्म फलप्राप्तीसाठी असतं हे सगळं. कर्म करा, कर्माचं फळ भोगा. जोपर्यंत कर्म आहे, कर्माचं फळ आहे, तोपर्यंत इथून सुटका नाही. बांधून ठेवणे आलं, बद्ध. सर्वसामान्य लोकांचा इंद्रिय तृप्तीच्या क्षेत्रातून आध्यात्मिक स्तरापर्यंत क्रमाक्रमाने उद्धार करण्यासाठीच वेद हे विशेषतः सकाम कर्माचे विवेचन करतात. याच्यावरती काल आपण चर्चा केलेली की वेदांमध्ये हे 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 सांगितलंय. भगवंत म्हणतात त्याच्याकडे लक्ष देऊ नको, तुला माझ्यासाठी काम करायचंय. मग वेदात सांगितलंयच कशाला? त्याचं कारण हे आहे, सर्वसामान्य लोकांना इंद्रिय तृप्तीच्या क्षेत्रातून आध्यात्मिक स्तरापर्यंत स्टेप बाय स्टेप आणण्यासाठी वेदांमध्ये हे सगळं दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या स्टेपला आहे? तमोगुणामध्ये तुम्हाला अगदीच खालच्या थराला आहे. ठीक आहे, तुम्ही हे हे करा, खरं वेदात सांगितलेलं करा. स्वतःच्या मनाने पाप कर्म करू नका. असं प्रत्येकाला इन्स्ट्रक्शन्स आहेत वेदामध्ये, सर्वसामान्य लोकांना, सगळ्यांना. भगवान श्रीकृष्णांचा सखा व शिष्य अर्जुन याने वैदिक तत्वज्ञानाच्या दिव्य स्तरापर्यंत स्वतःला उन्नत करावे असा सल्ला त्याला देण्यात आला आहे. भगवंत डायरेक्टली सांगतायत की हे 3 गुणांच्या प्रभावाखाली आपल्याला काही करायचंच नाहीये. जरी ते वेदांमध्ये सगळं दिलेलं असलं तरी आपल्याला डायरेक्टली शुद्ध भक्त व्हायचंय. वैदिक तत्वज्ञानाचा आरंभ ब्रह्म जिज्ञासा किंवा सर्वोच्च आध्यात्मिकतेविषयीच्या प्रश्नापासून होतो. भौतिक प्रकृतीत असणारे सर्व जीव अस्तित्वासाठी अत्यंत कठीण असा संघर्ष करीत आहेत. भौतिक विश्वाच्या निर्मितीनंतर अशा लोकांसाठी कसे राहावे आणि भौतिक बंधनातून कसे मुक्त व्हावे
हे शिकवण्यासाठीच भगवंतांनी वैदिक ज्ञान दिले आहे. वैदिक ज्ञानाची सुरुवातच होते ब्रह्मजिज्ञासेने, ज्याला ब्रह्मसूत्र किंवा वेदांत सूत्र म्हणतात. सगळ्या वेदांचा सूत्रामध्ये लिहून ठेवलेलं कन्साइज ग्रंथ. त्याच्या पहिल्या सूत्रामध्येच सांगितलेलं आहे, पहिल्या एक्झॅक्टली पहिल्या नाही परंतु पहिल्याच काही सूत्रामध्ये सांगितलेलं आहे, जीवनाचा उद्देश काय असला पाहिजे. आता तो ब्रह्मजिज्ञासा. आता तुम्ही ब्रह्माबद्दल जिज्ञासा केली पाहिजे. म्हणजे मी कोण आहे. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. ओके, मी ब्रह्म आहे. मग हे ब्रह्म काय भानगड आहे, कोण आहे, कुठून आलं, याला कंट्रोल कोण करतंय. असाच शरीर का मला मिळालेलं आहे, मी इथून कुठे जाणार आहे, इथे राहत तर नाही मला माहिती आहे, सगळेच चाललेत, ते कुठे गेलेत, पुन्हा दुसरं शरीर प्राप्त करतात का, कशा प्रकारचं शरीर प्राप्त करतात, त्याच प्रकारचं शरीर का प्राप्त करतात, पुन्हा दुःख का होतं, सुख दुःखातून आपली सुटका होऊ शकते का. हे सगळे प्रश्न विचारणे म्हणजे ब्रह्मजिज्ञासा. आणि हे फक्त माणूसच करू शकतो. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आता तो ब्रह्मजिज्ञासा. आता तो म्हणजे आत्ता. आत्ता म्हणजे काय, आत्ता म्हणजे माणसाचं शरीर मिळाल्यावर. बाकीच्या शरीरामध्ये आपण ही ब्रह्मजिज्ञासा करू शकत नाही. मग वैदिक ज्ञानाची सुरुवात या ब्रह्मजिज्ञासेने होते. मी कोण आहे, पहिला प्रश्न, मी कोण आहे. तुमच्यापैकी काही भक्त ऑलरेडी भक्ती मार्गावरती असतील, त्यांना माहिती आहे रूप गोस्वामी जेव्हा, सनातन गोस्वामी जेव्हा चैतन्य महाप्रभूंना पहिल्यांदा भेटले तेव्हा भगवंतांची पूजा उपासना करून भौतिक लाभ कसा मिळवायचा विचारलं नाही. पहिला प्रश्न काय विचारला, मी कोण आहे. चैतन्य महाप्रभूंना त्यांनी विचारलं, मला प्लीज समजावून सांगा मी आहे कोण. त्याला ब्रह्मजिज्ञासा म्हणतात. आणि या भौतिक जगामध्ये सगळेच जीव भयानक संघर्ष करत आहेत. त्यांना इथं कसं राहिलं पाहिजे, इथे आपण अडकलोय, इथं अडकलेल्या या बद्धावस्थेतून बाहेर पडलं पाहिजे, याच्याबद्दल पण ज्ञान नाही. आणि हे शिकवण्यासाठीच वैदिक ज्ञान असतं. त्यामुळे वैदिक ज्ञानामध्ये इथेच अडकून राहण्यासाठी जे जे काही सांगितलंय ते करणं टाळलं पाहिजे आपण. अर्जुनाला तो सल्ला देण्यात आलेला आहे. जेव्हा इंद्रिय तृप्तीच्या कार्यांचा अंत होतो, जेव्हा इंद्रिय तृप्तीच्या कार्यांचा अंत होतो, जे शेवट होतो, अर्थात कर्मकांडाचा अध्याय संपतो, तेव्हा उपनिषदांच्या रूपामध्ये आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीची संधी उपलब्ध होते. हे वेदांमध्येच दिलेलं आहे, इंद्रिय तृप्ती कशी करायची. मग कर्मकांड त्याच्यातच येतंय. कर्मकांड ही इंद्रिय तृप्तीच असते एक प्रकारची. म्हणजे या भौतिक जगामध्ये अर्थ कसा कमवायचा, त्याच्यातून आपल्या काम इच्छा कशा पूर्ण करून घ्यायच्या, हे पण वेदांमध्ये दिलेलं आहे. आणि इथे वैताग आला तर चांगल्या ठिकाणी जन्म कसा घ्यायचा, त्याच्यासाठी कुठल्या देवी देवतांची पूजा उपासना केली पाहिजे, कुठला यज्ञ केला पाहिजे, हे पण वेदांमध्येच दिलेलं आहे. कुठले मंत्र म्हटले पाहिजेत, कुठल्या प्रकारचा यज्ञ करायला पाहिजे, कसा केला पाहिजे, अगदी डिटेलमध्ये. आणि हे शरीर टिकवून ठेवण्यासाठी बाकीचं पण सायन्स सगळं दिलेलं आहे. आयुर्वेद, धनुर्वेद सगळं आहे वेदांमध्ये. पण हे सगळं इंद्रिय तृप्तीसाठी. आणि हे जेव्हा सगळं संपतं तेव्हा वेदांचा एक महत्वाचा पुढचा सेक्शन सुरू होतो, त्याला उपनिषद म्हणतात. या उपनिषदांमध्ये फक्त हायेस्ट गोल सांगितलेला आहे की जीवनाचा उद्देश काय असला पाहिजे. हे जे इथं भौतिक जगामध्ये राहून जे काही आपण करू शकतो ते आपल्याला कधीच इथून सुटका करू देणार नाही. ते आपल्या जन्ममृत्यूच्या चक्रातून आपल्याला कधीच सुटू देणार नाही. आणि जोपर्यंत जन्ममृत्यूचं चक्र आहे तोपर्यंत दुःख कधीच संपणार नाही. मग खऱ्या अर्थाने सुखी, खऱ्या अर्थाने मुक्त, फ्री कसं व्हायचं हे वेदांमध्येच परंतु उपनिषदांच्या भागामध्ये सांगितलेलं आहे. वेदांचे जनरली 3 प्रकार करतात, काही जण चार भाग करतात. कुठले संहिता, ब्राह्मण, अरण्यक आणि उपनिषद. एक्झॅक्टली मला पण डिटेलमध्ये माहिती नाही, परंतु संहिता म्हणजे हे मंत्र कसे म्हणायचे, का ब्राह्मण म्हणजे मंत्र कसे म्हणायचे,
की कुठला मंत्र कशासाठी म्हणायचा, तो कशा उच्चारायचा, मंत्रांचं सगळं गणित तिथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर जे येतं ब्राह्मण, त्याच्यामध्ये हे यज्ञ सगळे कसे करायचे सगळं डिटेलमध्ये, कुठल्या दिशेला बसलं पाहिजे, किती आकाराचा होम केला पाहिजे, त्याच्यावरती रांगोळी कशी काढायची, त्याच्या कुठल्या बाजूला काय ठेवायचं, किती तूप पाहिजे, किती पुरोहित पाहिजेत, सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. परंतु कलियुगामध्ये हे आपल्याला वाचणं पण शक्य नाही, करणं तर इम्पॉसिबल आहे. पण जो मेन भाग आहे त्याला उपनिषद म्हणतात, आणि उपनिषद पण खूप कॉम्प्लिकेटेड आहे. सगळे उपनिषद वाचून उपनिषदचा जरी कळाला तरी खूप भाग्यवान म्हणायचं आपण. आणि भगवंतांना हे सगळं माहिती होतं, व्यासदेवांना पण हे सगळं माहिती होतं, म्हणून सगळ्या उपनिषदांचा सार एकत्र करून त्यांनी भगवद्गीतेत दिला, ज्याला गीतोपनिषद म्हणतात. त्यामुळे भगवद्गीता वाचली काय आणि उपनिषद वाचलं काय सेम आहे. प्रभुपादांनी आपल्याला एक उपनिषद भाषांतर करून दिलाय जो अत्यंत महत्वाचा आहे. त्याचं नाव काय? श्री ईशोपनिषद. तेवढं वाच आहे आपल्याला. आणि बाकीच्या उपनिषदांमधलं जे जे लागणार आहे ते भगवद्गीतेमध्ये प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी सांगतात. कठोपनिषदात हे सांगितलंय, श्वेताश्वेतर उपनिषदात हे सांगितलंय, गोपालतापनी उपनिषद मध्ये हे सांगितलंय. तेवढं वाच आहे आपल्याला. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला वेळ पण नसतो आणि ते वाचायची काही गरज पण नाही. भगवद्गीता वाचली की काय दुसरं काहीच वाचायची गरज नाही. परंतु इथे अर्जुनाला काही सल्ला देण्यात आलेला आहे की तू वेद शिकून आलायस गुरुकुलमध्ये, मला पण माहिती आहे, पण तू आता कन्फ्युज झालायस कारण तू वेदातला महत्वाचा मुद्दा तू विसरलायस, आणि जे पहिला मुद्दा आहे इंद्रिय तृप्तीचा ते तुला आठवायला लागले, ते विसरून जा. उपनिषदांकडे लक्ष दे. आपल्याला तिन्ही गुणांच्या पलीकडे जाऊन काम करायचंय. पितामह भीष्मदेवांचं कसं होणार, मी त्यांना कसं मारू, हे गुणांच्या प्रभावाखाली बोलतोयस तू. तुला कारण तू स्वतःला शरीर समजतोस. हे सगळं बंद कर. तिन्ही गुणांच्या पलीकडे जाऊन काय काम करावं लागतं त्याच्यावरती लक्ष केंद्रित कर. ते आपल्याला करायचं आहे. या श्लोकामध्ये म्हणतात नाही, हे अर्जुना या तिन्ही गुणांच्या पलीकडे स्थित हो. तर प्रभुपाद इथे सांगतात की इंद्रिय तृप्तीची कामं, कर्मकांड याचे सगळे अध्याय जिथे संपतात तिथे उपनिषदाच्या रूपामध्ये आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीची संधी उपलब्ध होते. ज्याप्रमाणे भगवद्गीता ही 5व्या वेदाचा म्हणजेच महाभारताचा एक भाग आहे, त्याप्रमाणे उपनिषदे ही विविध वेदांचाच भाग आहेत. उपनिषदांपासून आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ होतो, सुरुवात होते. बऱ्याच लोकांना माहिती नाहीये की उपनिषदांमधले जे श्लोक आहेत ते सेम टू सेम वेदातले घेतलेले आहेत. वेद आणि उपनिषद असं वेगळं नाही, फक्त त्याचे सेक्शन केलेत, छोटे 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 सेक्शन केलेत. आणि मग हे उपनिषद पण किती आहेत? टोटल 108 उपनिषद आहेत. त्याचे पण थोडे 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 असे कॅटेगराईज केलेले, म्हणजे एकाच कॅटेगरीचे सगळे श्लोक एका उपनिषद मध्ये. त्याला नाव दिलं, हे गोपाल तापनी उपनिषद, हे कठोपनिषद, हे श्वेताश्वेतर उपनिषद. परंतु आध्यात्मिक ज्ञानाची सुरुवात तिथून होते. हे वेदच आहे. बरेच जण, तो एक मुस्लिम होता ना लीडर, काय नाव त्याचं, जाकीर नाईक, जाकीर नाईक, तो म्हणायचा की भगवद्गीता तुम्ही तुमचा श्रेष्ठ ग्रंथ म्हणता, परंतु भगवद्गीता वेदांमध्ये नाहीच आहे, भगवद्गीता महाभारतात आहे. तर त्याचं कधी ऐकलं असाल तुम्ही. ऍक्च्युली बरेचसे लोक हे आर्ग्यू करतात. मग आपले लोक चिडतात, हा आमच्या धर्माविरुद्ध असं कसं काय बोलू शकता. हे चिडतो, ह्याच्या घरातच भगवद्गीता नसते. प्रॉब्लेम हा आहे आपला. आपल्याला माहितीच नाही ह्या सगळ्या उपनिषदांचा सारांश भगवद्गीता आहे. आणि मग ते तुम्ही एखाद्याला अशा व्यक्तीला सांगायला जाताना तुम्हाला भगवद्गीता माहिती असली पाहिजे, आणि मग हे श्लोक उपनिषदात कुठे दिलेत हे पण सांगता आलं पाहिजे, थोडक्यात का होईना सांगता आलं पाहिजे, हो की नाही. त्यासाठी आपलं वाचन पाहिजे भगवद्गीतेचं. आपला ग्रंथ आहे, आपल्या धर्माचा ग्रंथ आहे. नुसतंच कोर्टात हात ठेवण्यासाठी नाही आहे, घरी आणून वाचण्यासाठी पण आहे. आणि प्रभुपाद इथे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगतात, तो म्हणजे महाभारताला जनरली वेदांमध्येच 5वा वेद म्हटलेला आहे. आपल्याला 4 वेद माहिती आहेत, अथर्ववेद, ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद. परंतु महाभारताला 5वा वेद म्हटलेला आहे, आणि भगवद्गीता महाभारताचा भाग असल्यामुळे भगवद्गीता वेदांचाच भाग आहे. आता कुणी हे मान्य करणार नाही की महाभारताला 5वा वेद म्हटले, तुम्ही काय पण म्हणाल. मग त्याच्यासाठी आपल्याला थोडस पुराण वगैरे वाचावे लागतील.
ज्याच्यामध्ये सांगितलेलं ह्याची हिस्ट्री दिलेली आहे की वेद एकच होता पूर्वी, नंतर व्यासदेवानी त्याचे 4 भाग केले, नंतर त्या 4 भाग आपल्या शिष्यांना शिकवलं, ते शिष्यांनी त्याचे असे वेगवेगळे भाग केले, उपनिषद, आरण्यक, ब्राह्मण वगैरे. आणि हे सगळं लिहून झाल्यानंतर व्यासदेव विचार करायला लागले की हे समजणार नाही अशा लोकांना हे कसं समजावून सांगायचं. स्पेसिफिकली भागवतामध्ये सांगितलं जातं की शूद्र, वैश्य, स्त्रिया अशा लोकांना वेद समजणार नाहीत, मग त्यांना वेदांचा अर्थ कसा समजावून सांगायचा. मग व्यासदेव बसले आणि त्यांनी महाभारत लिहून काढलं. त्याच लेखकांनी वेद लिहिले, त्याच लेखकांनी महाभारत लिहिलं, त्याच लेखकांनी वेदांत सूत्र लिहिलं, त्याच लेखकांनी सगळी पुराणं लिहिली. त्यामुळे हे चुकीचं काय वेदांमध्ये आहे तेच याच्यात आहे. महाभारत हे वेदच आहे. हे स्टोरी रूपामध्ये का लिहिलंय? ज्यांना इझिली वेद समजणार नाहीत त्यांनी कथा बघा नाही, टीव्ही नव्हता तेव्हा, कथा वाचा. महाभारत म्हटलं की बघाच येते तोंडामध्ये. कथा वाचा आणि कथा रूपामध्ये समजावून घ्या धर्म काय असतो. दुर्योधन असा वागला, तो अधार्मिक होता, नाही, अर्जुन धर्माच्या मार्गावर होता, भीष्मदेव धर्माच्या मार्गावर होते तरी थोडीशी चूक केली, त्याची पण त्याला दंड मिळाला. हे सगळं शिकवण्यासाठी महाभारत आहे. अजून पण तुम्ही महाभारत, क्रिश युअर ऑन होल्ड, अजून पण महाभारत वाचायला काही हरकत नाही, अगदी इझिली धर्म समजतो. परंतु वाचा, बघू नका, टीव्हीवरचं बघू नका, काही अर्थ नसतं टीव्हीवरचं बघण्यामध्ये. टीव्हीवरती तुम्हाला माहिती नाही, महाभारताच्या सुरुवातीला बिहार चोप्राचं बघू शकता, थोडंफार सात्विक होतं ते. आता हे नवीन जे आहे ते सगळं काही अर्थ नाही. सुरुवातीला बारीक अक्षरात लिहितात देखील की बरंचसं आम्ही बदललंय टीव्हीवर ड्रामा करण्यासाठी, त्यामुळे ओरिजिनल महाभारताची याचा काही संबंध आहे असं समजू नका. एनिवे, आपण या मुद्द्याला येऊया की भगवद्गीता ही 5व्या वेदाचा भाग आहे, त्यामुळे भगवद्गीता देखील वेदच आहे. हे लक्षात ठेवा. कुणी आता तुम्हाला याच्याबद्दल वाद घातला ना, तर त्याला त्याचं असं उत्तर द्या. उपनिषदापासून आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ होतो. याच्या आधी जे वेदांमध्ये सांगितलंय ते सगळं त्याला म्हटलं जातं, लक्षात ठेवा हा शब्द, सकाम कर्म. कसलं कर्म? सकाम कर्म, म्हणजे इंद्रिय तृप्तीसाठी केलेलं चांगलं कर्म. वेदांमध्ये दिलेलंच, परंतु स म्हणजे मला पाहिजे त्यातून, सकाम, सकाम कर्म. हे जेव्हा सकाम कर्म आपण थांबवतो तेव्हा आपली आध्यात्मिक जीवनाची सुरुवात होते. आणि हे सकाम कर्म जे करतात त्यांना कर्मी म्हटलं जातं. मी पुन्हा पुन्हा सांगणार, कारण आपण सकाम कर्म पण करत नाही, आपण पाप कर्मच करतो. आपण पहिल्यांदा सकाम कर्म करण्यामध्ये आलं पाहिजे. प्रभूजी, मी हे माझ्या हातून हे एवढं सगळं पाप कर्म होतात, मला हे बंद करायचंय, मला वेदांमध्ये सांगितलेलं कर्म करायचंय. थोडस कष्ट पडलं तरी मी तयार आहे करायला. आणि मग त्या सकाम कर्माचं रूपांतर भक्तिमय सेवेमध्ये करणे, याला म्हणतात भक्ती किंवा भक्तीमध्ये प्रगती करणे. आणि त्यालाच म्हणतात तिन्ही गुणांच्या पलीकडे जाऊन काम करणे. असं नाहीये पुढे तुम्हाला हे पण वाचण्यात येणार आहे की 3 गुणांवरूनच वर्णाश्रम ठरवला जातो. प्रभूजी, तुम्ही जर म्हणता वर्णाश्रम पाहिजे, तिन्ही गुणांच्या पलीकडे जाऊन कसं काम करायचं? ब्राह्मण हा सत्वगुणामध्ये काम करत असतो, क्षत्रिय हा रजगुणामध्ये काम करत असतो, वैश्य हा रज आणि तमगुणाच्या कॉम्बिनेशन मध्ये काम करत असतो, आणि शूद्र हा तमगुणामध्ये काम करत असतो. आता याला तिन्ही गुणांच्या पलीकडे कसं न्यायचं? मग काम बंद करायचं की काय? नाही, तेच काम आपण जे सकाम कर्म करतो ते सकाम करायचं नाही, ते भगवंतांसाठी करायचं. काही पण करत असू दे तुम्ही. आणि याचाच अर्थ आहे तुम्ही जे करताय ते करत करत भक्ती करा. आपण सगळा चुकीचा अर्थ काढतो. आपल्याला वाटतं जे करताय ते करत करत भक्ती करा, म्हणजे आता जे आपण स्टॉक मार्केट, इन्फोसिस, कुठल्या कंपनीत काम करतो ते करत करत भक्ती करा. नो, पहिल्यांदा आपल्याला सकाम कर्मामध्ये आलं पाहिजे, आणि मग ते काम त्या गुणामध्ये असू दे.
वैश्य हे शेती करतात आणि गायींची सेवा करतात, दुधाचं उत्पादन आणि शेतीचं उत्पादन समाजासाठी देतात. मग ते भगवंतांची सेवा म्हणून जर करायला लागले तर ते 3 गुणांच्या पलीकडे जातात. आलं का लक्षात? गुणांचा प्रभाव हा त्या कामातल्या फळासाठी असतो. त्या कामातलं फळ तुम्ही घेणार असला की गुणाचा प्रभाव आहे. त्या कामातलं फळ भगवंतांसाठी असेल तर तिथे गुणांचा प्रभाव नाही. एवढं सोपं आहे ह्या गुणांचं गणित. परंतु हे गुण समजावून घेणे खूप महत्वाचं आहे. हे गुण जिथे भगवंत समजावून सांगतात तिथे पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगतात की हे ज्ञान अत्यंत महत्वाचं आहे. आतापर्यंत ते दिलेल्या ज्ञानामध्ये हे ज्ञान अत्यंत महत्वाचं आहे. ज्याला गुण कळाले त्याला आपली साखळी कळाली, कोण बांधलंय मला हे कळालं. आणि ज्याला त्याची साखळी कळाली तो साखळी तोडू शकतो. ज्याला गुणच कळाले नाहीत तो काय म्हणणार, मला कुणी बांधलेलंच नाही. म्हणून हे महत्वाचं आहे. जोपर्यंत भौतिक शरीराचे अस्तित्व असते तोपर्यंत भौतिक गुणांच्या क्रिया प्रतिक्रिया घडत असतात. जोपर्यंत भौतिक शरीर आहे तोपर्यंत भौतिक गुणांच्या क्रिया प्रतिक्रिया म्हणजे सत्वगुणाचं काम होणार, सत्वगुणाचं फळ मिळणार. रजोगुणाचं काम होणार, रजोगुणाचं फळ मिळणार. तमोगुणाचं काम होणार, तमोगुणाचं फळ मिळणार. हे का चालूच राहणार. आणि हे गुण असे एकामध्ये एक स्ट्रॉंग असतो तर दुसऱ्यामध्ये दुसरा स्ट्रॉंग असतो. काही लोक सत्वगुणामध्ये कायमचे वागतात, काही लोक रजोगुणामध्ये कायमचे वागतात, काही लोक तमोगुणामध्ये कायमचे वागतात. आता हे आणि हे कंटिन्यू चालू असतं. आता हेच थोडक्यात मी सांगतो तुम्हाला, आपण ते डिटेलमध्ये तेव्हा चर्चा करू. सत्वगुणातला व्यक्ती हा कोणाला त्रास देत नाही किंवा विनाकारण धडपडत नाही इंद्रिय तृप्तीसाठी. त्याचं एकच लक्ष असतं, या भौतिक जगात सुख आणि ज्ञान मिळवणे. सुखचा अर्थ त्याचा म्हणजे निर्मळ सुख असतं. मोठा बंगला, मोठी गाडी असं काही नसतं. सत्वगुणातला व्यक्ती हा मला हे मिळतंय, याच्यात मला सुख मिळतंय, आणि तो ज्ञानामध्ये खूप इंटरेस्टेड असतो. हा हे कसं आहे, हे कसं चाललेलं आहे, ज्ञान आणि सुख मिळवण्यामध्ये तो बिझी असतो. त्यामुळे तो जास्त अति खात नाही, अति झोपत नाही, अति तिखट खात नाही, अति खारट खात नाही. अगदी सगळी बॅलन्स्ड करतो. कोणाला त्रास देत नाही, कधी विनाकारण कोणाला कधी त्रास देत नाही. पण याचा अर्थ तो अडकूनच असतो, कारण त्याला अजून सुख पाहिजे असतं, अजून ज्ञान पाहिजे असतं इथेच. रजोगुणातल्या व्यक्तीचं प्रमुख लक्षण असतं अनियंत्रित इंद्रिय तृप्तीची इच्छा. पाहिजे 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 पाहिजे, मी याच्यासाठी काय पण करायला तयार आहे. हे मला जेव्हा मी प्रभुपादांकडून इंग्लिशमध्ये वाचलं ना तेव्हा एकदम इझिली समजते हे सगळं. कारण सत्वगुणाचा अर्थ सांगितलाय प्रभुपादांनी मोड ऑफ गुडनेस. ज्यांना इंग्लिश थोडंफार येतं त्यांना कळेल. रजोगुणाचा अर्थ काय सांगितलाय प्रभुपादांनी? मोड ऑफ पॅशन. पॅशन पाहिजे, हे करायचं आहे. रात्रभर जागणार, इथून अमेरिकेला जाणार, तिथून परत जपानला जाणार, हे करणार ते करणार, नवीन मशीन घेणार, तोडणार मोडणार, अजून एक नवीन घेणार. या धडपडी लोक असतात आणि ह्याच्यामुळे हे कधीच सुखी होत नाही. कायम चिंता, भय आणि शोकामध्ये राहत, हे यांचं लक्षण असतं. यातले मॅक्झिमम लोक सकाम कर्म करतात, परंतु सकाम कर्म सोडून पाप कर्म करायला पण घाबरत नाहीत, कारण मिळवायचं आहे. आणि जो तमोगुणी असतो तो कसा असतो? तो मोहग्रस्त असतो, भ्रमित असतो. त्याला कामच करायचं नसतं. त्याचं मेन लक्षण असतं आळस, प्रमाद, फुकटात काय मिळेल, कुठे मिळेल, काम करायचं नाही. त्याला कुठली स्कीम सांगायला गेला तुम्ही, 5 रुपये दे त्याचे 5 लाख करून देतो, तो लगेच तयार होतो. सगळं फ्री पाहिजे असतं त्याला. झोपून काढायचं, काम करायचं नाही, घाणेरडापणा. या प्रत्येकाचे आहार कसे असतात, या प्रत्येकाचे विहार कसे असतात, या प्रत्येकाची उपासना कशी असते, या प्रत्येकांचं ज्ञान घेण्याची पद्धती, तपस्या करण्याची पद्धती, दान करायची पद्धती, हे सगळं डिटेलमध्ये पुढे सांगणार आहेत भगवंत. आता मी तुम्हाला फक्त थोडक्यात सांगतोय. मग काही लोक एकाच गुणाने प्रभावित असतात, तसेच आयुष्यभर वागतात. काही लोक ते गुण बदलतात. लहानपणी या गुणात असतात, मोठे झाल्यावर या गुणात असतात, नंतर परत आळशी होतात, नंतर परत सत्वगुणी होतात. हे टाइमच्या प्रभावामुळे बदलतात. काही लोक कधी सकाळी या गुणात असतात, संध्याकाळी या गुणात.
परंतु सगळ्या लोकांमध्ये जन्मजात एक गुण स्ट्रॉंग असतो, तो कायम त्यांच्यावरती राज्य केल्यासारखं. जरी उदाहरणार्थ तुम्ही जर सत्वगुणात जन्मलेला असाल, कधी कधी रजोगुणी तमगुणी वागणार, परंतु पुन्हा सत्वगुणातच येणार. मॅक्झिमम तुमचं कार्य सत्वगुणात असणार. आलं का लक्षात? तर इथे मी थोडक्यात हे कारण सांगितलं कारण हे वाक्य तुम्हाला समजलं पाहिजे. जोपर्यंत भौतिक शरीराचे अस्तित्व असते तोपर्यंत भौतिक गुणांच्या क्रिया आणि प्रतिक्रिया घडत असतात. मग आपल्याकडून जे काम केलं जातं ते गुण करवून घेत असतात. पुढे भगवंत सांगणार आहेत की आत्मा काही करत नाही, शरीर सगळं करत असतं, परंतु शरीर पण करत नाही, गुण करवून घेत असतात. ज्या गुणांचा प्रभाव असतो ना त्या गुणाप्रमाणे आपण तसं वागत असतो. फॉर एक्झाम्पल एकदम सिंपल उदाहरण देतो, तुम्हाला लगेच कळेल. नशा करणे हे तमोगुणीवाल्यांचं लक्षण असतं. मग त्याने कितीही ठरवलं की मी उद्यापासून नशा करणार नाही, मी भक्तांच्या संघात आलोय, मला हे सगळं बंद करायचंय, तो ठरवतो. आणि 1 महिना 2 महिना गेल्यानंतर पान शॉपच्या जवळून वगैरे जाता जाता त्याला तंबाखूचा वास येतो, सिगरेट कोणीतरी वडत असतं, त्याचं मन विचलित होतं, कारण तो जन्मलाय तमोगुणामध्ये. एक दिवस एक असं करत करत तो जाऊन तो एक सिगरेट पितो. यालाच म्हणायचं गुणांचा प्रभाव. हा प्रभाव इतका स्ट्रॉंग असतो तर सहजासहजी आपल्याला त्यातून बाहेर पडू देत नाही. म्हणून अर्जुनाला इथे सांगितलंय की या तिन्ही गुणांच्या प्रभावातून तुला बाहेर पडायचंय. म्हणजे भगवंतांना शरण गेल्यावरच होतं. हे 7व्या अध्यायात सांगणार आहे. दैवी यशा गुणमयी मम माया दुरुत्तया. हे कठीण आहे, अत्यंत कठीण आहे. थोड्या वेळापर्यंत सिगरेट सोडाल. सॉरी. परंतु जर भगवंतांना आपण शरण गेलो तर हे सगळं इझी होतं, कारण हे तिन्ही गुण भगवंतांच्या हातात असतात. याला माया म्हणतात. तिन्ही गुणांनी मिळून माया बनलेली असते आणि माया आपल्यावरती प्रभाव टाकत असते. तर हे वाक्य त्याच्यासाठी आहे. जोपर्यंत भौतिक शरीराचे अस्तित्व असते, ते भौतिक शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत या तिन्ही गुणांच्या क्रिया प्रतिक्रिया चालतच राहणार. आणि या तिन्ही गुणांच्या क्रिया प्रतिक्रियामध्ये सुख दुःख हे सगळं निर्माण होतच राहणार. तुम्ही भक्त जरी झाला तरी हे पण लक्षात ठेवा, शुद्ध भक्त झाला तरी हे चालूच राहणार. बऱ्याच जणांना वाटतं की शुद्ध भक्त झालो म्हणजे आपल्याला गुणातनं बाहेर पडलो आपण. फक्त हे गुण भगवंतांसाठी वापरायचे असतात एवढंच. उदाहरणार्थ प्रल्हाद महाराज शुद्ध भक्त झाले 5व्या वर्षी, परंतु आयुष्यभर त्यांनी रजोगुणामध्ये भगवंतांची सेवा केली एक क्षत्रिय म्हणून. हे गुण सोडायचे नाहीये, ते भगवंतांच्या सेवेमध्ये वापरायचे. मग या जोपर्यंत आपल्याला स्वतःला शरीर समजणार, भगवंतांचा सेवक समजणार नाही, तोपर्यंत हे गुण काम करणार आणि या गुणामुळे द्वंद्व निर्माण होणार. सुख दुःख मान अपमान हे या गुणामुळे निर्माण होत असत. तुम्ही सिगरेट ओढायला गेलाच नाही तर तुम्हाला लंग कॅन्सर होणारच नाही. सगळं गुणांनी घडवून आणलंय. दुःख आलं, थोड्या वेळापर्यंत सुख सुख होतं, वाह काय मस्त मजा आली. थोड्या वेळाने दुःख. हे सगळं गणित लक्षात घ्यायचं, म्हणून याच्यातून बाहेर पडायचं आपल्याला. गणित लक्षात आलं की आपण बाहेर पडू शकतो, हो की नाही. सुख आणि दुःख किंवा शीत आणि उष्ण इत्यादी द्वंद्वातून सहनशील होण्यास मनुष्याने शिकले पाहिजे. आणि अशा द्वंद्वांना सहन करून लाभ आणि हानी याच्या काळजीतून मुक्त झाले पाहिजे. सगळ्यात महत्वाचा पॉइंट. अशा द्वंद्वातून मुक्त होऊन आपण लाभ आणि हानी यातून मुक्त झालं पाहिजे. म्हणजे काय, जोपर्यंत स्वतःला आपण शरीर समजणार, जोपर्यंत गुणांचा प्रभाव आपल्यावर असणार, कुठलंही काम करताना पहिला विचार आपण करणार याच्यात माझा फायदा काय आहे, माझा तोटा काय आहे. आणि जोपर्यंत याच्यात माझा फायदा काय माझा तोटा काय विचार करणार, तोपर्यंत गुण आपल्याला छळत राहणार. कारण मी स्वतःसाठी करतोय. प्रभुपाद म्हणतात हे समुद्रातल्या लाटांसारखं आहे, लाटांमध्ये पडल्यासारखं. इकडच्या लाटा तुम्हाला लात घालून तिकडे ढकलणार, तिकडच्या लाटा तुम्हाला लात घालून इकडे ढकलणार. असं खेळत राहायचं, सुख दुःख. कारण तुम्ही स्वतःचा फायदा बघायला लागलाय. ज्या दिवशी माझा फायदा माझा तोटा, माझं रक्षण भीती सगळं सोडून
मला सगळं काम भगवंतांच्या सेवेसाठी करायचं आहे, या स्टेजला येऊ, त्या दिवशी आपण सगळ्यातून मुक्त होतो. 3 गुणातून मुक्त होतो, सगळ्या द्वंद्वातून मुक्त होतो, सगळ्या भय, चिंता, शोक सगळ्यातून मुक्त होतो. हे भगवद्गीतेचं सारांश आहे. तर म्हणून अर्जुनाला इथे सल्ला दिलेला आहे की तू या तिन्ही गुणांच्या पलीकडे स्थित हो, द्वंद्वातून मुक्त हो आणि लाभ आणि रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपरायण हो. मनुष्याने अशा द्वंद्वांना सहन करून लाभ आणि हानी याच्या काळजीतून मुक्त झाले पाहिजे. जेव्हा मनुष्य पूर्णतया श्रीकृष्णांच्या इच्छेवर अवलंबून राहून पूर्णपणे कृष्ण भावना भवित होतो, तेव्हा तो या दिव्य आध्यात्मिक स्तराची प्राप्ती करतो. हे गरजेचं आहे. आता हे ठीक आहे, तुम्हाला थोडं ओव्हरऑल लक्षात घ्या. फक्त शंका आपल्याला आहेत अजून भरपूर, पण ते एक ओव्हरऑल बिग पिक्चर देतोय मी आज तुम्हाला याच्यातून, ज्याला बर्ड्स आय व्ह्यू म्हणतात की नाही, बिग पिक्चर. 3 गुण आहेत, 3 गुण आपल्यावरती प्रभाव टाकतात, त्याच्यामुळे आपण प्रभावित होऊन काम करतो, त्या कामाचं फळ मिळतं. ते सुख असेल, दुःख असेल, काही सांगता येत नाही. आणि ते अजून का त्याचं चेंज, दुःख का होतंय, अजून जरा चांगलं करावं म्हणून आपण या 3 गुणांच्या प्रभावाखालीच आयुष्यभर काम करत राहतो. आणि याचं मूळ कारण असतं स्वतःला आपण शरीर समजतो. स्वतःला जर आपण आत्मा समजलो तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की आत्म्याचं काम वेगळंच आहे. आत्म्याचं काम आहे पूर्णपणे भगवंतांना शरण जाणे आणि भगवंतांसाठी काम करणे. मग अशा अवस्थेमध्ये आपण या गुणांचा प्रभाव भगवंतांसाठी करायला लागतो. ब्राह्मण सत्वगुणामध्ये भगवंतांचं काम करतो, क्षत्रिय रजोगुणामध्ये भगवंतांचं काम करतो, वैश्य रज आणि तमोगुणामध्ये भगवंतांचं काम करतो, आणि शूद्र सगळे तमोगुणामध्येच असतात, परंतु ते भगवंतांचे काम करायला सगळ्यांना मदत करतात. आणि मग जेव्हा हेच गुण आपण भगवंतांसाठी वापरायला लागतो तेव्हा आपण 3 गुणांच्या पलीकडे जातो. त्यालाच म्हणतात गुणाच्या प्रभावातून मुक्त होणे. कारण हे गुण चांगले पण असतात, असं नाही. सत्वगुणी माणूस सुखामध्ये अडकतो, तोच सत्वगुणी माणूस बुद्धिमान असतो. ज्ञानाचं त्याला ज्ञान पाहिजे असतं, ते ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान लोकांना वाटू शकतो. रजोगुणी माणूस पॅशनेट असतो, यस मला करायचंच आहे, मग तू धर्माचं रक्षण करू शकतो. या बघूया कोण अधार्मिक कोण आहे, भगवंतांसाठी वापरू शकतो. सेम तमोगुणी माणसानं देखील. तमोगुण भगवंतांच्या सेवेत कसं वापरतात जरा समजायला कठीण जातं, परंतु तमोगुणी माणसाचं मेन लक्षण असतं त्याला बुद्धीच नसते. बुद्धी सत्वगुणी माणसाला असते. तमोगुणी माणूस म्हणतो की माझ्या अंगात हे गुण आहेत, मी भगवंतांसाठी कसं वापरू तुम्ही मला सांगा. म्हणून तो सेवा करणे हे त्याचं मेन काम असतं, परिचार्यात्मिक. आता हे सगळं डिटेलमध्ये आपण 14, 17, 18 या 3 अध्यायामध्ये हे 3 गुणच सांगितले डिटेलमध्ये. आता फक्त हे लक्षात ठेवा की भगवंत अर्जुनाला का सांगतायत निस्त्रैगुण्य भवा अर्जुना. हे परत परत येणार आहे भगवद्गीतेमध्ये आपल्याला की हे अर्जुन तू निस्त्रैगुण्य हो, 3 गुणातून मुक्त हो आणि युद्ध कर. युद्ध हे रजोगुणातच करायचं आहे, परंतु गुणाच्या प्रभावातून मुक्त होऊन माझ्यासाठी करायचं, हा त्याचा अर्थ असतो. हरे कृष्ण. मला वाटलं आज 2 श्लोक होतील. ओके. पुढचा श्लोक पण हा वेदांचा अर्थ सांगण्यासाठीच आहे. हे मेन सांगितलं भगवंतांनी की वेदांमध्ये तुला सगळं 3 गुणाचंच दिसणार आहे, तिकडे लक्ष देऊ नको. आपल्याला पण सेम करायचंय. दरवेळी आपण असाच विचार करायचा. हे अर्जुनासाठी नाही, हे आपल्याला पण सांगितलं. आपल्याला पण सेम टू सेम करायचंय. 3 गुणांच्या प्रभावाखाली राहून काम करायचं नाही. आपल्याला 3 गुणांच्या प्रभावातून बाहेर यायचं आहे, भगवंतांची सेवा करायची आहे रात्रंदिवस. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभुजी. दंडोत प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण. दंडोत प्रणाम. सत्व रज आणि तम आपण म्हणजे सकाळचं थोडक्यात असं म्हणजे असं एक्सपिरियन्स सांगतोय. सकाळी सत्वगुण चांगला प्रभावशील असतो, त्यात आपण पूजा पाठ माळ चॅन्टिंग करतो.
दुपारी थोडं बाहेर कुठे गेलो, संपर्कात आलो तर थोडं रजोगुण बळावतं आणि संध्याकाळी तमोगुण बळावतं. हे प्रत्येकाच्याच बाबतीत घडत असलं असं मला वाटतं. पण ते आपण त्याच्यात नकळत काही कर्म करतो, ते पण त्याचे पण जबाबदारी असतो. काही नकळत काही पाप होत असेल तर आपल्यावर अकाउंटिंग असते का, अकाउंटेबल असतं आपल्याला. तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा, कळत न कळत, जाणून न जाणता कसंही केलं त्याचं फळ मिळतच असतं. नो एक्सक्यूज, ऍब्सोल्युटली नो, माफी नाही त्याच्यामध्ये. कसंही करा, कधीही करा, कसंही करा, कर्माचं गणित कोणासाठीही चुकलेलं नाही आजपर्यंत, आणि ते चुकत नाही कधीही, जोपर्यंत तुम्ही भगवंतांना पूर्णपणे शरण जात नाही. ही प्रकृतीची रचना आहे. प्रकृतीमध्ये प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू, प्रत्येक कल्पना देखील या तिन्ही गुणांवर आधारित असते. जसं की काळ हा सकाळी सत्वगुणी असतो, दुपारी रजोगुणी असतो आणि संध्याकाळी तमोगुणी असतो. काळ असतो, आपण नाही. आपण आपल्याच गुणामध्ये राहतो. तुम्ही जर सत्वगुणी असाल तर तुम्ही सकाळी जप, माळ, वाचन, श्रवण करणार. तुम्ही जर रजोगुणी असाल तर सकाळी सकाळी उठून काम करणार. तुम्ही तमोगुणी असाल तर रात्री 12 पर्यंत राहणार, सकाळी 11ला उठणार. काळ सकाळचा सत्वगुणातच असतो. तुम्ही तुमचे गुण त्याच्यासाठी सोडत नाही. काळाची रचना अशी का केलेली आहे, जो एक नॉर्मल माणूस असतो, म्हणजे सकाम कर्म करणारा, वैदिक आदेश मानणारा, त्याच्यासाठी ही काळाची रचना अशी केली आहे की सकाळी सकाळी चांगलं काम करा. एकदा 9-10 वाजले की खायला प्यायला काहीतरी पाहिजे, मग हातपाय हलवायला पाहिजेत. ते रजोगुणाचं काम असतं. तुम्ही भक्त असो नसो, तुम्हाला काम करायलाच लागतं. अगदी टाळी जरी वाजवायची म्हटली तरी हे रजोगुणाचं काम असतं. हातात फावडा घ्यायचा म्हटलं, हे रजोगुणाचं काम असतं. म्हणून दुपारचा वेळ हा रजोगुणामध्ये असतो. तुम्ही तुमच्या गुणामध्ये राहूनच काम करा, सकाम कर्म करा. ते काळ तुम्हाला पाप कर्म करायला पुश करत नाही. फक्त काळ थोडासा रजोगुणामध्ये शिफ्ट केला जातो, कारण तुम्हाला खाण्यापिण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. त्याचे टायमिंग सांगितलं गेलेलं आहे की दुपारी करा, रात्रपाळीला जाऊ नका. बरेचसे लोक आजकाल 12ला त्यांचं काम सुरू होतं रात्री, आणि सकाळी 8ला संपवतात आणि सकाळी येऊन झोपतात. हे प्रकृतीच्या पूर्णपणे विरोधात आहे. प्रकृतीने तुम्हाला एक टायमिंग दिलेला आहे. सकाळी शुद्ध कामं करा, दुपारी तुमची उदरनिर्वाहाची कामं करा, संध्याकाळी विश्रांती घ्या. म्हणून काळालाच तमोगुणामध्ये नेलं जातं. त्यामुळे हे याप्रमाणे वागलं तर काही चुकीचं नसतं, परंतु याच्या विरुद्ध जेव्हा माणूस वागतो तेव्हा तो पापकर्म करत असतो. संध्याकाळचा टाइम तुम्हाला अंधार केलेला आहे कारण डोळे बंद करून शांत पडावं थोडा वेळ, पण याच वेळी तुम्ही लाईटा लावून झँगपँग डिस्को बार करायला लागला आणि 12 पर्यंत दारू पित राहिला तर मग ते पापकर्म म्हणायचं. आणि हे कोण न कळत कुणी करत नाही. हे पहिला तुम्ही तुमच्या डिक्शनरीतून हा शब्दच काढून टाका, न कळत. एकही जीव न कळत काही करत नाही. प्रत्येक करण्यामागे त्याच्याकडे चॉईस असतो, तो जाणून बुजून करत असतो. हे न कळत शब्द डिक्शनरीतून काढून टाका. असं कोणीही माणूस मला आजपर्यंत भेटला नाही ज्याने न कळत केलंय. ते मी प्रूव्ह करून दाखवू शकतो. सगळ्यांच्याकडे चॉईस असतो, फक्त तो चॉईस कठीण असतो म्हणून तो चॉईस करत नाही. हा मार्ग अवघड आहे, मी हा सोपा मार्ग निवडतो कारण सोपा मार्ग सोपा आहे. पण तो पापाचा असतो. मग सांगताना सांगायचं न कळत झालं, नाही, न कळत नाही. तुमच्याकडे सगळ्या वेळेला चॉईस असतो, लक्षात ठेवा. तसंच झाडं, फळं, फुलं, पक्षी, प्राणी हे सगळे 3 गुणामध्ये असतात. 3 गुणात असतात, 3 गुणांच्या कॉम्बिनेशन मध्ये असतात. आता यात मध्ये हे थोडं जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. आपण 14व्या अध्यायातच याचा अभ्यास करूया. यात पण असं सांगितलं जातं की माणूस सत्वगुणात असतो, प्राणी लोक रजोगुणात असतात, वनस्पती लोक तमोगुणात असतात, प्रायमरीली मेन. परंतु त्यांच्यात पण सत्वगुण असतो. जी झाडं थोडीफार सत्वगुणात असतात ती तुम्हाला फळं फुलं देतात. जी झाडं तमोगुणामध्ये असतात पूर्णपणे, त्या झाडांना काटे असतात. ज्या झाडांचा काहीच उपयोग नाही ते तमोगुणी असतात.
सगळ्यांच्या मध्ये असते हे. प्राण्यांमध्ये पण वाघ, सिंह हे सगळे ह्यांच्यामध्ये रजोगुणाचा प्रभाव. प्राणी लोक पण जनरली तमोगुणी म्हटले जातं, पशुयोनी. परंतु त्यात पण सत्वगुण कोणामध्ये जास्त असतो? गायींमध्ये. रजोगुण कोणात जास्त असतो? वाघ, सिंह असल्यांमध्ये. तमोगुण कोणात जास्त असतो? मांजर, अजगर, स्लॉथ, रात्री फिरणारे, आळशी. तसं सगळे सगळे सगळं 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 तुमचे कपडे, तुमचं म्युझिक, सगळं सगळं या 3 गुणात समजावून सांगता येतं. फिरण्याची हौस, आहार, विहार सगळं या 3 गुणांमध्ये असतं. तसंच टाइम देखील 3 गुणामध्ये असतो. आपण 3 गुणात जात नाही त्या टाइम प्रमाणे. टाइम हा तसा ऍडजस्ट केलेला असतो आपल्याला व्यवस्थित राहण्यासाठी. सकाळी चांगली कामं करावी, दुपारी थोडस अंग हलवणारी कामं करावी आणि संध्याकाळी विश्रांती घ्यावी. याचा बॅलन्स ठेवलं तर आपण सकाम कर्मामध्ये राहतो. याचा बॅलन्स आपण बिघडवला तर आपण पापी होतो. भूत, पिशाच यांना तमोगुण जास्त आवडतो, त्यामुळे ते रात्री जागे असतात. हे सगळं खूप शास्त्रोक्त आहे, ऍक्च्युली खूप सायंटिफिक आहे. भगवद्गीतेत 14, 17 आणि 18व्या अध्यायात हे खूप डिटेलमध्ये दिलेलं आहे. पण एवढं पण डिटेलमध्ये दिलं नाही, याच्याही पेक्षा डिटेलमध्ये तुम्हाला पुराणामध्ये वगैरे सापडेल, अगदी सुपर डिटेलमध्ये. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू. दंडवत प्रणाम, धन्यवाद. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. आत्मा भगवंताच्या परमात्मा स्वरूपाचा जो साक्षात्कार होणं असतो, पण प्रत्येक प्राणी मात्रामध्ये आत्मा आहे आणि परमात्मा आहे. मग भौतिक गुणांच्या प्रभावाखाली तो जीवात्मा किंवा आत्मा कार्य करतोय. मग जेव्हा परमात्मा साक्षात्कार होतो किंवा ती जागृती आपल्याला कळते की सर्वत्र ती जाणीव व्हायला लागते, तर नेमकं काय म्हणजे डिफरन्सिएशन कसं करायचं? किंवा सध्या नवीन ज्यावेळी भक्त असतो त्यावेळी आपण प्रत्येकात परमात्मा आहे असं मानून त्यांच्या आज्ञेचं पालन करणं किंवा तसं कर्म करतोय आपण, पण नेमकं काय परमात्मा आणि जीवात्मा या दोघांमधला कसं ओळखता येईल? किंवा याचं सिंपल उत्तर नाही आहे, कारण याचं सिंपल उत्तर आपण आपल्या ज्ञानावर आधारित शोधत असतो. त्यामुळे याचं सिंपल उत्तर नसतं कधीच. म्हणजेच आपल्याला जे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ही जे शिकवली शाळेमध्ये, कॉलेजमध्ये वगैरे, याच्यावर आधारित आपण आत्मा आणि परमात्मा शोधत असतो. हे कुठे सापडणार, कसे दिसणार, कसा अनुभव घेता येणार, एकमेकांना कसं बघणार वगैरे. परंतु हे त्या पॅरामीटर्स मध्ये बसतच नाही ऍक्च्युली. म्हणून याला शब्द वापरला जातो साक्षात्कार. याला शब्द वापरला जात नाही पाहणे, जाणणे, बघणे, जाणीव होणे. हे सगळे आपले रोजच्या जीवनातले शब्द आहेत. अध्यात्माच्या लेवलला शब्द असतो तो म्हणजे रिअलाइज होणे, साक्षात्कार होणे. आणि ते तुम्हाला शब्दात सांगता येत नाही. याचं मेन लक्षण हे शास्त्रामध्ये सांगितलंय ते म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये प्रेम. फॉर एक्झाम्पल, आपण शिकले सवरलेली लोक, आपल्याला कुणी म्हटलं की प्रेम म्हणजे काय असते समजावून सांगा, कसं सांगणार आपण काही लक्षणं सांगू शकतो की दुसऱ्यासाठी काम करणे, त्याग करणे वगैरे वगैरे. पण त्याच्यामध्ये पण पूर्णपणे ज्याला प्रेम म्हणतात ते आपल्याला आध्यात्मिक जगातच अनुभवता येतं जाऊन. तसंच आत्मा आणि परमात्मा हे याचा अनुभव घेण्यासाठी हृदय पूर्णपणे शुद्ध व्हावं लागतं आणि प्रेमाच्या स्टेजला जायला लागतं. आजच सकाळी मी वाचत होतो, जसं यशोदा मैया, जसं गोप गोपी हे त्या स्टेजला होते. आणि त्या स्टेजला भगवंत स्वतः येऊन मदत करतात तुम्हाला त्याचा अनुभव घेण्यासाठी. इतकी ती पवित्र स्टेज असते आणि ते डिस्क्राईब करणं खूप कठीण असतं ऍक्च्युली. भागवतम मध्ये देखील बऱ्याच ठिकाणी असं सांगितलंय की हे समजावून सांगणं खूप कठीण आहे, कारण हे इम्पेरिकल मेथड मध्ये येतच नाही. ते
A प्लस बी इक्वल टू सी, ए इक्वल टू बी, बी इक्वल टू सी, देअरफॉर ए इक्वल टू सी, अशा पद्धतीने याचा अनुभव घेताच येत नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. परंतु याचा अनुभव आपल्याला स्वतः घ्यायचा असतो आणि ज्याने घेतलाय तो सांगू पण शकत नाही, असं पण आहे. तुम्हाला माहिती आहे ही सगळी भगवद्गीता, भागवतम हे सगळे कविता रूपामध्येच काय आहेत, पद्य रूपामध्ये. आणि सगळे ऋषी मुनींनी याचा साक्षात्कार झाल्यानंतर हे समाधी भाषेमध्ये लिहिलेलं आहे हे सगळं. याचं एक प्रभुपाद खूप छान उदाहरण सांगतात. जेव्हा बॉलिवूडमध्ये हिरो हिरोईन एकमेकांना भेटतात आणि त्यांच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न होतं, तेव्हा काय येतं माहितीये सिनेमामध्ये? गाणं येतं, तुझे देखा तो ये जान. कारण ते शब्दात सांगता येत नाही, ते गाण्याच्या स्वरूपातच सांगावं लागतं. प्रभुपाद खूप छान सांगतात. ही लेवल असते जेव्हा आत्म्याचा साक्षात्कार होतो, तेव्हा तीळ मात्र ही दुःख राहत नाही. आता ही स्टेज कशी समजावून सांगणार? जेव्हा परमात्मा आपल्याला दिसतो तेव्हा या जगातली कुठलीही गोष्ट आपल्याला हलवू शकत नाही. तर ही स्टेज कशी समजावून सांगणार? जो या स्टेजला गेलेला असतो ना, तो जनरली परत येऊन सांगत नाही. यालाच साक्षात्कार म्हणतात. मग अशा पुराणामध्ये काही कथा आहेत जिथे सांगितलेलं आहे की भगवंत समोर आले, दिसले, एका क्षणासाठी दिसले आणि निघून गेले, कारण आपली शुद्धता अजून तेवढी नव्हती. प्रभुपाद आपल्याला सांगतात, ज्या दिवशी आपण पूर्णपणे शुद्ध होतो, मन हृदय आपलं कम्प्लिटली 100% शुद्ध होतं, तेव्हा आपण आपल्या शरीराच्या बाहेर जाऊन आपल्या शरीराकडे पाहू शकतो. हे भागवतमच्या 3ऱ्या स्कंदामध्ये याचं वर्णन आहे. तुम्ही तुमच्या आत्म्याला बघू शकता आणि त्याच वेळी भगवान श्रीकृष्ण आपल्या समोर तुम्हाला पाहिजे त्या रूपामध्ये दिसू शकतात. द्विभुज रूपामध्ये, चतुर्भुज रूपामध्ये, परमात्मा रूपामध्ये, काय पाहिजे ते तुम्हाला. त्याची एकच पात्रता आहे, ती म्हणजे तुमचं हृदय 100% शुद्ध पाहिजे. प्रेम सोडून त्या हृदयामध्ये काहीही नसलं पाहिजे, ऍब्सोल्युटली काही नाही. आणि हे थोडंसं कठीण आहे, म्हणूनच ते करोडोतल्या एखाद्याला जमतं. परंतु आपण सगळे त्या मार्गावरती आहोत आणि ते करूनच बघायचं असतं त्याला. म्हणूनच त्याला रिअलायझेशन म्हणतात, सेल्फ रिअलायझेशन. लुकिंग ऍट सेल्फ किंवा अंडरस्टँडिंग सेल्फ असं म्हटलं जात नाही. सेल्फ रिअलायझेशन म्हणजे त्याला साक्षात्कार म्हटलं जातं. हे जाणणे खूप सोपं असतं, रिअलाइज करणे खूप अवघड असतं. त्यामुळे दुर्दैवाने तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी डायरेक्टली देऊ शकत नाही. परंतु भागवतामध्ये काही काही ठिकाणी असं दिलेलं आहे कसा साक्षात्कार झाला वगैरे. पण त्या कथा ऐकून आपण त्याला भुलायचं पण नसतं. जसं की अजामिळाची कथा आहे. अजामिलने सगळ्यात शेवटी आपल्या मुलाचं नाव घेतलं नारायण आणि त्याला भगवंत दिसले. हे आपल्याला थोडंसं प्रोत्साहित करण्यासाठी सांगितलेलं असतं, परंतु ऍक्च्युली आपल्या जीवनात तसं होणार आहे काय? प्रॉबब्ली नॉट. शक्यता खूप कमी आहे. हो की नाही? जसं नारद मुनींच्या जन्मात सांगितलं की नारद मुनींनी भयानक तपस्या केली, अभ्यास केला आणि गंगेच्या किनाऱ्यावर अभ्यास ध्यान करत असताना भगवंत एका क्षणासाठी दिसले आणि निघून गेले. परंतु तिथलं वर्णन इतकं सुंदर आहे, तुम्ही ते वाचा. तिथे नारद मुनी म्हणतात की तो क्षण हा असा असतो, तो एक क्षण भगवंतांना पाहणे तो असा असतो की तुम्हाला या भौतिक जगातलं त्यानंतर अनादि अनंत कालासाठी काहीच आवडत नाही. कशी अवस्था असेल विचार करा. इज अनइमॅजिनेबल. आणि तरी भगवंतांना नारद मुनी शोधत असतात, कुठे गेले कुठे गेले कुठे गेले. भगवंत फक्त आवाज देतात, सांगतात अजून तू पूर्ण शुद्ध झालेला नाही आहेस, त्यामुळे मी फक्त एकाच क्षणासाठी तुला दिसून गेलो, अजून तपस्या कर, थोड्या दिवसांनी दिसेल. आणि ह्या भाकड कथा नाही आहेत. ऍक्च्युली भगवंत आपल्या समोर येतात ऍज इट इज, असं समोरासमोर तुम्ही टच करू शकता, बोलू शकता, पाहू शकता. आणि ते शक्य आहे. बऱ्याच जणांनी याचा अनुभव घेतलेला आहे. ते तुम्हाला शब्दात सांगू शकणार नाहीत, परंतु घेतलेला आहे याचा अनुभव.
विग्रहांमध्ये भगवंत दिसतात, आपले स्वतःच्या हृदयामधले भगवंत दिसतात. आणि याची एक प्रोसेस असते. जसं की आता भागवतम मध्ये सध्या आपण वाचत आहोत भगवंतांवरती ध्यान कसं करायचं. युट्यूबवरती तुम्ही भागवतमचे क्लासेस ऐकू शकता. भगवान कपिलदेव खूप छान सांगतात भगवंतांच्या चरण कमलांचा ध्यान कसा करायचा, त्यांच्या मांड्यांचा, पोटऱ्यांचा, नाभीचा, छातीचा, बाहूंचा, कंठाचा, सगळ्यांचा ध्यान कसा करायचा, त्याच्यातून काय आपले मन शुद्ध कसं करायचं ते ध्यान करून, आणि मग ते ऍक्च्युली दिसायला लागतात आपल्याला, सेम टू सेम रिअल दिसायला लागतात. तर ही प्रोसेस करा तुम्ही, त्याचा अनुभव तुम्हालाच येईल. ही प्रोसेस खूप सिंपल आहे तशी बघायला गेलं तर. मनामध्ये प्रेम सोडून दुसरं काही नसलं पाहिजे. एकच रिक्वायरमेंट आहे भगवंतांची, काही नाही, दुसरं काही नाही. आज सकाळी मी ऐकत होतो, मला आठवलं पूर्वी टीव्ही वगैरे पण नव्हता. प्रभुपाद कुठेतरी इंग्लंडला कुठेतरी गेलेले आणि मग अमेरिकेत प्रभुपादांच्या शिष्यांनी रेडिओवरती कालियाची लीला केलेली रेडिओवरती. पूर्वीचे रेडिओ तुम्ही कधी ऐकले? रेडिओवरती पूर्वी कथा असायच्या, 2-3 लोक बोलायचे असे रेडिओवरतीच. अच्छा फिर आपने क्या किया, मग दुसरे बोलायचे असाय, तशी कथा केलेली. मग जेव्हा कालियाला मारायला भगवान श्रीकृष्ण पाण्यात उडी मारतात, तेव्हा यशोदा मैयाचा ज्या माताजींनी रोल केलेला, त्यांना असं ऍक्टिंग करायला सांगितलेलं की पूर्णपणे घाबरून कृष्णा कृष्णा म्हणायचं. ते माताजी पूर्ण आपला जोश आणून म्हणतात कृष्णा कृष्णा. मग ती रेडिओवरचा प्रोग्राम रेकॉर्ड करून प्रभुपादांना कोणीतरी कॅसेटमध्ये घालून पाठवतं. प्रभुपाद ते ऐकतात, पहिल्यांदा फोन करतात, तेव्हा फोन होता असा ट्रिंग ट्रिंग फिरवायचा. त्या माताजींना फोन करतात प्रभुपाद आणि म्हणतात, जसं तू ऍक्टिंग करताना कृष्णा कृष्णा म्हटलीस तसं आयुष्यभर कर, तुला भगवंत एक दिवस दिसणार. सिंपल इन्स्ट्रक्शन. महाराज समजावून सांग. प्रभुपादांचा सांगण्याचा अर्थ असा होता की तेवढं मन शुद्ध पाहिजे. यशोदा मैयाच्या मनात पण नव्हतं की हे भगवान आहेत, यांना काय होणार नाही. नो 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 नो. प्रेम म्हणजे प्रेम. माझ्या लल्लाला काय होईल, आणि ती आतुरता, असं प्रेम सगळ्यांच्या प्रती निर्माण झालं पाहिजे. प्रेम एवढं हृदय शुद्ध व्हायला पाहिजे. मग भगवंत स्वतः येतात, तुमच्याशी खेळतात, तुमच्याकडून बांधून घेतात, यशोदा मैयासारखं. बऱ्याच लोकांना हे सगळ्या कथा वाटतात, पण ते ऍक्च्युली कथा नाहीये. बऱ्याच लोकांनी याचा अनुभव घेतलेला आहे. याचा अनुभव घेतलेले जनरली सांगत नाहीत, कारण ते सांगायचं नसतं. शास्त्र म्हणतं की याचा अनुभव घेतलेला सांगितला की मग त्याला काही अर्थ राहत नाही. प्रभुपाद पण बऱ्याचदा याचा अनुभव घ्यायचे. प्रभुपाद सगळं आवरून खाली यायचे दर्शनार्थीला, विग्रहांकडे बघायचे आणि अर्धा तास रडायचे. कुणी विचारलं तर म्हणायचे काही नाही, म्हणायचे चला कामाला लागूया. त्यामुळे आपण पण अनुभव घेऊ शकतो. त्या प्रोसेसवरती विश्वास ठेवून हे करायचंय आपल्याला. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. प्रभूजी, आज आपण शिकलो की डिफरंट मोड्स ऑफ नेचर असतात ना, मोड ऑफ पॅशन, इग्नोरन्स आणि ते. तर माझा प्रश्न असा होता की आपले जे पास्ट मध्ये जसं आपण शिकलो की जे कर्म आहे त्याचं फळ भेटत असतं ना, रिॲक्शन. तर आपल्या पास्ट मधले जे कर्म आहे किंवा जे गोष्टी आपल्याला जसं माहित नसतं, नॉलेज नसल्या कारणाने अज्ञानात ज्या गोष्टी घडतात, त्याची सुद्धा रिएक्शन आफ्टर कमिंग ऑन दिस पाथ होते का? म्हणजे ते सुद्धा, त्याचं सुद्धा फळ मिळतं? येस. लाईक बॅड कर्माचं. हो. येस येस येस. जसं मगाशी मी म्हणालो, तुमचं लक्ष होतं की नाही माहिती नाही, लक्षात नसताना न कळत वगैरे असला प्रकार नसतोच ऍक्च्युली. तुम्हाला दरवेळी चॉईस असते. तुम्ही प्रकृतीच्या गुणांच्या प्रभावाखाली मोहित होऊन तुम्हाला वाटतं की तुम्ही प्रॉपर चॉईस केलेला आहे. आलं का लक्षात? एक सिंपल एक्झाम्पल म्हणजे, माझ्याकडे एक आईस्क्रीम आहे
आणि माझा मुलगा पण समोर आलेला आहे आणि शेजारचा मुलगा पण आलेला आहे, आता दोघांनाही कसं द्यायचं. मग आई विचार करते माझ्या मुलाला जास्त देणे हे माझ्यासाठी साहजिक आहे, म्हणजे नॅचरल आहे, याच्यात मी काही पाप करत नाही, परंतु ऍक्च्युली ते पाप असतं. मग तुम्ही ते कित्येक जन्म जरी ते न्यायालयामध्ये जाऊन प्रूव्ह करायचा प्रयत्न केला की मी काही पाप केलेलं नाही आहे, मी नॅचरलीच वागले, कोणी दाद घेत नाही तुम्हाला. ऍक्च्युली तुमच्याकडे चॉईस असतो, सगळ्या गोष्टीमध्ये तुमच्याकडे चॉईस असतो. न कळत झालं असं कधीच नसतं. बरेचसे पण आता सपोज आपल्याला ऍडव्हान्स म्हणजे या पाथवरती आपल्याला पुढे जायचंय, तर जसं आपल्याला प्युअर व्हायचंय, आपल्याला आपले तुम्ही सांगितलं तशा पद्धतीने, तर मग आपण म्हणजे त्यातनं बाहेर येऊन या पाथवरती पुढे जाण्यासाठी मग आपल्याला काय करावं लागेल? म्हणजे तुम्ही सांगितलं की आता हो आपल्याला जप करायचंय, आपल्याला लाईक निस्वार्थ प्रेम करायचंय कृष्णावरती, देवावरती. सो दिस इज द ओनली वे की मग ते जे रिॲक्शन्स आहे ते मिटतात का असं काही? म्हणजे वन्स वी सरेंडर टू कृष्णा. येस, तेच मी आता सांगणार होतो. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात की ज्या दिवशी तुम्ही मला पूर्णपणे शरण याल त्या दिवशी तुमच्या सगळ्या पापांची काळजी मी घेतो, तुम्ही काही काळजी करू नका. आता त्या जन्मामध्ये ते शरीर असेपर्यंत आपल्याला दुःख मिळतं, परंतु आपलं नॉलेज इतकं परफेक्ट झालेलं असतं, जसं या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण नॉलेज घेतोय की मी शरीर नाहीच आहे, आणि दुःख ही शरीरालाच होत असतात, सुख पण शरीरालाच होत असतात, आत्म्याला त्याचा तिळ मात्रही स्पर्श होत नाही. त्यामुळे या ज्ञानामध्ये जो स्थित असतो त्याला काहीच होत नाही, ऍब्सोल्युटली काही होत नाही. आणि हे शरीर संपल्यानंतर तो गॅरंटीड भगवत धामामध्ये जातो. त्याने कितीही पाप कर्म केलेले असू देत पहिल्या पूर्वी जन्मामध्ये, त्याची फळं त्यांनी न घेतलेली असू देत, घेतलेली नसू देत, ज्या दिवशी तो पूर्णपणे भगवंतांना शरण जातो, भगवंत जेलरला सांगतात याला सोडून दे, संपला विषय. परंतु भगवंतांना शरण जाणे म्हणजे काय असतं हे मॅक्झिमम लोकांना समजत नाही, असं म्हणता येत नाही, समजतं परंतु करायचं नसतं. जो 18व्या अध्यायातला फेमस श्लोक आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो. तुमच्या सगळ्या पापांची मी काळजी करतो. मोक्षाची पण, मोक्षाईशा आम्ही महाशुच. महाशुच म्हणजे अजिबात घाबरू नका. त्याचं तात्पर्य वाचा तुम्ही पुन्हा पुन्हा पुन्हा. शरण जाणे म्हणजे काय असतं? शरण ही एक फॅशन नाही आहे. शरण इज व्हेरी सिरियस थिंग. मारो भी राखो भी जो इच्छा तो मार, त्याला म्हणतात शरण. मी तुमच्या पुढे शरण आलेलं आहे, माझ्याबरोबर काय करायचं ते करा तुम्ही. तिथे मी राहतच नाही, भगवंत फक्त. तुम्ही जे सांगाल ते मी करणार. करिष्ये वचनम तव. त्या लेवलला गेलेल्या माणसाची सगळी काळजी भगवंत घेतात, त्याला काही करायला लागत नाही. तो म्हणतो आज काय 2 महिने जरी मी उपाशी राहिलो तरी मला काही फरक पडत नाही, मी भगवंतांचं काम करत मारणार आहे, मला काही करत. खूप दृढ निश्चय होऊन आपण भगवंतांना शरण जावं लागतं. आणि शरण आपण का जात नाही? कारण स्वतःला आपण अजूनही शरीराशी संबंधित जे काही आहे, माझं घर, माझी मुलं, माझं हे, माझी संपत्ती, माझा कारोबार, हे सगळं जोपर्यंत मी आणि माझं राहणार तोपर्यंत आपण कधीच शरण जाणार नाही. वंदेऽहं श्रीगुरो श्रीयुता पदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च